कांदा मका या पिकाला हमी भाव मिळत नसल्यामुळे गेल्या 4 दिवसांपासून चांदवड या ठिकाणी आमरण उपोषण सुरू असून आज रस्ता रोको आंदोलन करण्यात आले। कांद्याला समाधानकारक भाव मिळत नसल्याने तसेच मक्याची शासकीय हमी भावाने संपूर्ण खरेदी होत नसल्याच्या निषेधार्थ चांदवड येथील बाजार समितीच्या सेल हॉलमध्ये गेल्या 3 दिवसांपासून शेतकरी व विविध राजकीय पदाधिकारी आमरण उपोषण करत आहेत। मात्र प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने आज दिनांक 26 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10:30 वाजेच्या सुमारास मुंबई आग्रा महामार्ग हा गेल्या 1.5 तासांपासून उपोषण कार्यकर्ते व शेतकरी यांनी अडवून आंदोलन करण्यात आले। त्यावेळेस वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रचंड गर्दी झाली होती। यावेळेस उपोषण कार्यकर्त्यांनी सांगितले की कांद्याला व मक्याला हमी भाव द्यावा। या ठिकाणचा आढावा घेतला डीजे महाराष्ट्र न्यूज चांदवडचे मुख्य संपादक देविदास जाधव यांनी। 600-700 रुपये भाव गेला आणि मागच्या 2 महिन्यापूर्वी कांदा 2000 रुपये जात होता किंवा 1700 रुपये जात होता आणि संपूर्ण जिल्ह्याची जर आकडेवारी बघितली जवळजवळ 80,000 क्विंटल 80 लाख क्विंटल कांद्याची आवक गेली 2 महिन्यात झाली आहे। पर्यायाने जवळजवळ 800 कोटीचं नुकसान शेतकऱ्यांचं या ठिकाणी नुसत्या एकट्या नाशिक जिल्ह्याचं झालेलं आहे। उत्पन्नाचा खर्चही निघत नाही। उत्पन्न साधारणतः 20 रुपये किलो कांदा या ठिकाणी उत्पन्नाला खर्च येतो आणि आज कांदा फक्त 600 रुपये 700 रुपये 6 रुपये किलोने या ठिकाणी विकला जातो। ही शेतकऱ्यांसाठी अतिशय गंभीर आणि चिंताजनक बाब आहे। शेतकरी हवालदिल झाला आहे, कर्जबाजारी झाला आहे, कर्जमाफी पण होत नाही आणि पर्यायानं शेतकऱ्याला या ठिकाणी आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहणार नाही परिस्थिती आहे। कारण उत्पादन खर्च निघत नाही। त्याने ह्या वर्षी कर्जमाफी झाली नसल्या कारणाने त्याला कर्ज पण मिळाले नाही। त्याने बायका मुलांचे डाग त्या ठिकाणी गहाण ठेवले, सावकाराकडनं कर्ज घेतले आणि आपला प्रपंच आपल्या त्या ठिकाणी शेती तयार केली आणि आज भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी अतिशय हवालदिल झालेला आहे। अतिशय चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली। जर सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या घरात जाऊन बघा, त्यांना रडायला सुद्धा खऱ्या अर्थानं डोळे पुसायला कोणी नाही, ही परिस्थिती निर्माण झाली। आमची मागणी एवढीच आहे की शासनानं या ठिकाणी खरेदी झालेल्या कांद्याला अनुदान द्यावं, त्या ठिकाणी मकाला अनुदान द्यावं। कारण ज्या दिवशी मकाची नोंदणी सुरू झाली त्या दिवशी मकाला भाव होता 2100 रुपये आणि आज जर बघितलं तर मकाला भाव आहे 1500 रुपये। नोंदणी केल्यानंतर सुद्धा शासन त्यांची खरेदी करत नाही। जवळजवळ चांदवड तालुक्यात जर उदाहरण घेतलं तर 2000 शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी नाव नोंदवलेलं आहे आणि अवघ्या 400 शेतकऱ्यांची खरेदी झालेली आहे। शासनानं 1 महिना जरी मुदतवाढ दिलेली असेल तर 2 महिन्यात 400 शेतकरी झाले तर 1 महिन्यात अजून किती होतील? पर्यायानं 1000-1500 शेतकऱ्यांना त्या ठिकाणी वंचित राहावं लागेल। हे नुकसान त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं शासनाने केलेलं आहे। त्यांनाही या ठिकाणी अनुदान मिळालं पाहिजे। 1000 रुपये ही आमची मागणी आहे। प्रश्नांची या ठिकाणी दखल घेत नाहीये सरकारचा कोणी प्रतिनिधी या ठिकाणी आमच्याकडे येत नाही, तोपर्यंत आम्ही हे आमरण उपोषण संपवणार नाही। माझी सरकारला एकच विनंती आहे, तुम्ही गेल्या 3 वर्षापूर्वी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना जशी लाडकी बहीण योजना सुरू केली, महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणी तुम्ही 1500 रुपये अनुदान दर महिन्याला देतात, मग तुम्हाला शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 1500 रुपये द्यायला काय हरकत आहे? प्रत्येक निवडणूक आली, निवडणुकीला शेतकऱ्यांचं सरकार, शेतकरी राजा, शेतकऱ्यांचं कृषी सरकार, कृषी प्रधान। एकदा गेल्या 85 मोदी साहेब त्या ठिकाणी पिंपळगावला आले होते, तो मोदी साहेब त्या ठिकाणी म्हणतात हम जिनका खाते है ना उनका याद करते हैं। म्हणजे त्यांनी सांगितलं की आम्ही पहिल्याच कॅबिनेटमध्ये या ठिकाणी कांद्याचा प्रश्न निकालात काढू। अजून कुठलाही कांद्याला यांनी भाव या ठिकाणी दिला नाही आणि म्हणून ज्याप्रमाणे सरकार लाडक्या बहिणींना 1500 अनुदान देतं, त्यांना अनुदान मासिक देण्याबद्दल आमचं दुमत नाही, परंतु आमचं म्हणणं असं की त्याच पद्धतीने या शेतकऱ्यांना 1500 रुपये प्रति क्विंटल देण्यात यावं अशी आमची प्रमुख मागणी आहे। कोणतं आंदोलन काय करतात नेमकं आज आपण काय करतात, काय मागणी, काय भूमिका आहे? आता आम्हाला अनुदान मिळालं पाहिजे। आता जो कोणतं आंदोलन केलं? आता या ठिकाणी 4 दिवसापासून आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत। सरकारचा एकाही प्रतिनिधीने आमची दखल या ठिकाणी घेतली नाही। आज जोपर्यंत सरकारचा प्रमुख प्रतिनिधी या ठिकाणी येत नाही, गेल्या 4 दिवसापूर्वी आम्ही चांदवड तालुक्यातील कांदा उत्पादक आणि मका उत्पादक शेतकरी या ठिकाणी उपोषणाला बसलोय आणि आमची या ठिकाणी गेल्या 4 दिवसापासून कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कोणी या ठिकाणी दखल घेतली नाही। त्यामुळे चांदवड तालुक्यातील सर्व शेतकरी एकत्र येऊन आणि आज त्यांनी हा रस्ता रोको आंदोलन केलं आहे। आम्ही ज्यावेळेस रस्ता आंदोलनासाठी बसलो त्यावेळी या चांदवड तालुक्यातील बीजेपीची पिलवाळ अशी म्हणायला लागली की हे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी उपोषणाला बसले, परंतु आम्ही सर्वांनी पक्ष बाजूला ठेवून शेतकरी म्हणून आम्ही सगळे एकत्र झालो आणि आज हा आंदोलनाचा पवित्रा घेतला। जिल्ह्यातील नगदी पीक जर म्हटलं तर कांदा हे पीक मोठं मानले जात आहे, त्याचप्रमाणे मका देखील हे मानले जात आहे। मात्र शेतकऱ्यांच्या कुठल्याही पिकाला
सरासरी जो भाव मिळत नाही त्यामुळे शेतकरी मात्र सर्वच ठिकाणी नाराज असतो. त्यामुळे आज 3 दिवसापासून चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सेल हॉलमध्ये कार्यकर्त्यांनी उपोषण केलेलं आहे, शेतकऱ्यांनी उपोषण केलेलं आहे. मात्र त्यांनी आज या ठिकाणी मुंबई आग्रा महामार्ग अडवून त्या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे. आपल्यासोबत काही बोलण्यासाठी शेतकरी आहेत, त्यांच्याशी आपण संपर्क साधणार आहे. दादा, काय सांगाल तुम्ही शेतकरी? शेतीच्या बाबतीमध्ये 1990 ते 2000 या दरम्यान कांद्याचे भाव 700 ते 800 रुपये होते. परंतु तेच भाव आजही आहे. गेली 20 वर्षापासून 700-800 रुपये कांदे विकत होते आणि खताची गुणी 500 रुपये आणि मजुरीचा भाव त्यावेळेला 50 ते 100 रुपये होता. आज मजुरीचा भाव 400 रुपये झालेला आहे आणि खताची गुणी 2000 रुपये झालेली. कांद्याचा एकरी खर्च जवळजवळ 1 लाख रुपये तर 30,000 असा एकरी खर्च येतो. उत्पादन 60 ते 70,000 रुपये. ही शेतकऱ्याची पिळवणूक झालेली आहे. त्या दृष्टीनं सरकारनं कांद्यावर ज्या वेळेस कांद्याचे बाजार वाढले त्यावेळेस निर्यातीचं बंद करून शेतकऱ्याची नुकसान केली. तसेच मकाच्या बाबतीत यावर्षी मका ही 1200 ते 1300 रुपये विकत होती. परंतु शासनाने या ठिकाणी मका खरेदी चालू केली. त्या खरेदीमध्ये शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये जे आंदोलन केलं काय सांगतात? शेतकरी आज कांदे पिकवायला आम्हाला जवळजवळ 1000 ते 1200 रुपये खर्च एका क्विंटलला आणि त्याचे प्रत्यक्ष 700 ते 600 700 रुपये होतात. मग आज क्विंटल मागं 500 रुपये आम्हाला आजच गाठ आहे. तेव्हा येईल पुढील खर्च आम्ही कसे करायचे वर्षाचे सगळं कोलमडून गेलं शेतकऱ्यांचं. त्याच्यामुळे शेतकरी एकदम आव्हान दिलेलं आहे. शासनाने लवकर याच्यावर काहीतरी निर्णय घ्यावा. काय सांगाल तुम्ही? शासनानं हमी भाव द्यावा, नाही तर अडचणी भरपाई 1500 रुपये तरच जगतील शेतकरी. काहीच करता येणार नाही. विकास हा विषयच नाही आहे, ते पोटगी नाही करता येणार. असं फार वाईट आहे. तुम्ही सुद्धा उचला मीडियावाले ना आम्हाला सांगा भावाचं सरकार कोर्ट मांडा कथा लग्न कार्य काहीच करता येणार नाही. कोणाला काही नाही. सुखा दुःखाचंच नाही काही विषय. हे 1-1.5 लाख रुपये एकरी जर खर्च येऊ राहिला लागणी चालला याचा तर काय येणार आहे. त्याच्याकरता काहीतरी निर्णय काढा. काय लय आत्महत्या होतील. काय सांगू उपोषणाला आम्ही 4 दिवस बसलेलो आहे. पण उपोषणाला बसण्याचं कारण असं आहे की आपला हा तालुका या तालुक्यात पोळ कांदाही पिकतो, रांगाही पिकतो, उन्हाळा पिकतो. म्हणजे वर्षभर ज्याच्या जशी परिस्थिती पाण्याची याची त्या हिशोबाने पिकतो. तसे मकाचंही पीक फार मोठं असतं. तर शेतकऱ्यांना जो येणारा खर्च आहे मशागतीपासून खर्च सुरू होतो. मशागत करणं, बियाणं, मका जर म्हणलं तर मकाची पिशवी 2000ला आहे. आधी 2100 रुपयाला आहे. त्याचं औषध, त्याची सोंगणीची मजुरी किती आहे, मशीनचं आणि वाहतूक नेईपर्यंत किती खर्च येतो. त्याच्यात आम्ही त्यावेळेस मका काढून विकल्या असते. त्यावेळेस भाव चांगला होता 1800 ते 2000. पण आम्ही या 2400 रुपयाच्या अपेक्षेने मका विकल्या नाही. मका तशाच ठेवल्या. आता आम्ही सारखे त्यांची उमरेची जोतोय. सारखं विचारतोय मका कधी घाल. आज उत्तर मिळतं का बारदान नाही, उद्या उत्तर मिळतं गोडाऊन नाही. आम्ही पीक पेरे लावलेलं आहे, ऑनलाईन नोंदणी केलेलं आहे. तरी मकाची आम्हाला कुठल्याही प्रकारची अशी शाश्वती मिळत नाही. तसेच कांद्याचाही खर्च फार मोठा झालेला आहे. कांद्याला साधारण 1200 ते 1500 रुपये क्विंटलला खर्च येतो आणि तो 500-700 रुपये विकू राहिला. तेव्हा इथून पुढे प्रपंच चालवायचे कसे काय घर प्रपंच मुलांचे शिक्षण. त्याचप्रमाणे या ठिकाणी संपूर्ण शेतकऱ्यांचा जो माल जो विक्री केला जातो तो त्या मालाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे त्या ठिकाणी शेतकरी संपूर्ण ठिकाणी नाराज आहे. DJ महाराष्ट्र न्यूजसाठी देविदास जाधव, चांदवड.